नमस्कार मंडळी, तर तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टमुळे आता छोटे छोटे व्हिडिओ का होईना मी ह्या चॅनलवरती अपलोड करत जाईल। जसं की हुकलूक पट्टी लावणं, गोट करणं किंवा पट्टी वगैरे अटॅच करणं, ह्या सर्व गोष्टी आपण सुरुवातीला पाहून घेऊयात, म्हणजे जेणेकरून नंतर कटिंगचे व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुम्हाला पाहायला सोपं जाईल। तर चला लगेचच मी व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला आपण हुकलूक पट्टी कशी लावायची हे पाहून घेऊयात। आता उजवा आणि डावा भाग जो असतो तो सुरुवातीला समजून घ्यायचा आहे। उजव्या भागाला आपण जे आहे हुक पट्टी लावणार आहोत आणि डाव्या भागाला जे आहे ती लूकपट्टी म्हणजेच आपण जे काही काचपट्टी वगैरे म्हणतो ती लावणार आहोत। हुकपट्टी आणि लूकपट्टी लावण्यासाठी येथे मी 1.5 इंचाच्या किंवा 2 इंचाच्या पट्ट्या सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता। सुरुवातीला थोडंसं मेजरमेंट करून घ्यायचं म्हणजे कुठेही चुकत नाही। नंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येऊन जातो आणि आपण परफेक्ट अशा पट्ट्या बनवू शकतो। 1.5 इंचाच्या पट्ट्या कट केल्यानंतर खालच्या बाजूने थोडंसं अर्धा इंच इतकं मुडपून मी एक टीप देऊन घेतली। दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्याला सेम पद्धतीने असंच करायचं आहे, पण सुरुवातीला मी तुम्हाला हुकपट्टी दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही। खालून एक दाब टीप दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी जी काय आहे मधून पट्टी अशी दुमडली आणि त्यावरती सुद्धा टीप देऊन घेणार आहेत। म्हणजेच पट्टीचा जो सेंटर पॉईंट आहे त्या बाजूने मुडपून इथे एक दाब टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर आता आपण इथे हुकपट्टी बसवायला सुरुवात करणार आहोत। दाब टीप दिल्यानंतर काही अशा पद्धतीने पट्टी दिसेल। आता उजव्या भागाला जे आहे मी इथे हुकपट्टी लावून घेते। जो काही पार्ट होता आपला तो सरळ बाजूनेच मी असा खालच्या दिशेने केला, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचा आहे। आणि त्यानंतर ब्लाऊजचा जो काही सरळचा भाग आहे म्हणजेच मेन फॅब्रिकवरती जी काही पट्टी आपण तयार केली होती ती मी अशा पद्धतीने ठेवली आणि आता इथे त्याला टीप मारून घेणार आहे। खालच्या साईडला शक्यतो तरी लॉक करून घ्यायचं जेणेकरून पट्टी कुठेही निसटणार नाही। नाहीतर जर लॉक नाही केलं तर पट्टी बाजूला सरकते जेव्हा आपण हुक वगैरे बसवतो त्यावेळेस। त्यामुळे खालच्या बाजूने एकदा लॉक केला आणि वरच्या बाजूने सरळ टिपने एक टीप दिली पहा या पद्धतीने। आता पट्टी सरळ करून त्यावरती मी दाब टीप देणार आहे जेणेकरून की जी काही पट्टीचा शेप आहे तो एकदम परफेक्ट दिसेल आणि इकडे तिकडे सरकणार नाही आणि पट्टी दिसायला सुद्धा छान दिसेल आणि फिनिशिंग सुद्धा चांगली येईल। जी काही दाब टीप देणार आहे ती तुम्ही इकडच्या बाजूला द्यायची, म्हणजे पहा पट्टी ज्या बाजूला आहे त्या बाजूला जो काही कपडा उरलेला होता दाब टीप देण्यासाठी तो मी इकडच्या बाजूला केला आणि त्यावरती दाब टीप दिली असेल। ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला फॉलो करायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे ही हुकपट्टी लावण्याची। तुम्ही एकदा जर लक्षात ठेवली तर नंतर तुम्हाला कोणतीही पद्धत पाहण्याची गरज पडणार नाही। दाब टीप दिल्यानंतर पट्टी जी आहे ती मी आतल्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि त्यावरती आता एक टीप देऊन घेणार आहे। या पद्धतीने आपली हुकपट्टी झटपट अशी 1 मिनिटामध्ये तयार होते, जास्त काहीच वेळ लागत नाही। फक्त पट्टीचं जी काही लांबी आणि रुंदी आहे ती परफेक्ट घ्यायची, लांबीला सुद्धा एकदम परफेक्ट घ्या गळ्याचं मेजरमेंट घेऊन, म्हणजे कमी पडणार नाही। कमी पडल्यावरती थोडासा जोड द्यायचा आणि त्यानंतर मग जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्यू करायची। आता इथे टीप झाल्यानंतर जी काही माझी हुकपट्टी आहे ती तयार होईल आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा वरती उरलेला आहे तो मी कट करून घेईल। पहा एकदम फिनिशिंग सहित माझी जी काही पट्टी आहे ती लावून तयार झालेली आहे आणि प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज आहे विदाऊट योकपट्टीवाला। एक्स्ट्राची पट्टी मी कट करून घेतली आणि त्यानंतर गळ्याची जी काही खोली वगैरे आहे ती सुद्धा तुम्ही चेक करून घ्या आणि गळा त्यानुसार कट करून घ्या। हे छोटे छोटे व्हिडिओ जर तुमच्याबरोबर मी सुरुवातीला शेअर केले तर ह्या सर्व जे काही कन्फ्युजन आहेत तुमचे पट्टी लावण्याचं, शोल्डर जोडण्याचं किंवा मुंड्यामधली फिटिंग काय येत नाही, हे व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून फॉलो केले तर नंतर तुम्हाला ब्लाऊज शिवायला काहीच अडचण जाणार नाही आणि फिटिंगला सुद्धा चांगले बसतील। हुकपट्टीचं काम तर झालं, आता इथे लूकपट्टी सुद्धा बनवून घेऊयात। सुरुवातीला जशी आपण हुकपट्टी बनवण्यासाठी अर्धा इंच खालच्या बाजूने दुमडून घेतलं त्याच पद्धतीने लूकपट्टी करण्यासाठी मी अर्धा इंच इथे फोल्ड करून घेतलेला आहे पहा। आणि त्यानंतर एका साईडने जे आहे आपल्याला अर्धा इंच परत आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून की तिथे आपल्याला काच करायला किंवा आय करायला सोपं जाईल। तर इथे अर्धा इंच फोल्ड केल्यानंतर इथे सुद्धा एक मी टीप देऊन घेणार आहे आणि त्यानंतर मग जो काय आपला मेन फॅब्रिक असेल त्यावरती या पट्टीला अटॅच करायचं आहे। ही पट्टी बनवायला सुद्धा 1 ते 2 मिनटं खूप झाले, जास्त काही वेळ लागत नाही। फक्त काच करायला थोडासा 1 मिनिटाचा वेळ लागतो आणि त्यानंतर ही जी हुकपट्टी लावायची एकदम परफेक्ट वेळ जर तुम्ही विचाराल तर दोन्ही पट्टी मिळून 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो, म्हणजेच 1 तासाभरात आपला ब्लाऊज कसा कंप्लीट होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। या पद्धतीने हा ब्लाऊज सुद्धा मी उलटा करून घेतलेला आहे, पण जी काही समोरची बाजू आहे ती उलटी आहे आणि त्यानंतर ज्या बाजूने आपण अर्धा इंच फोल्ड केलं होतं ते मी इकडच्या बाजूने ठेवलं आणि जी काही मोकळी बाजू होती त्या बाजूवरती अर्धा इंच इतकी टीप मारून घेतली, म्हणजेच एक दाबाची टीप मारली तरी तुम्ही चालेल। व्हिडिओमध्ये एकदम स्पष्टपणे दिसत आहे, कुठेही कन्फ्युजन होण्याचं काहीही कारण नाही। जरी माझं बोलणं तुमच्या लक्षात येत नसेल तर व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की फॉलो करू शकता। जिथे अर्धा इंचावरती आपण आत फोल्ड करून टीप मारून घेतली होती त्याचवरती आता त्याच टिपेवरती मी दुसरी टीप मारणार आहे, म्हणजेच मला काच करायला सोपं जाईल। पहा या पद्धतीने मी फोल्ड करून घेतली आणि त्यावरती आता एक दाब सोडून जे आहे मी टीप मारत आहे।
आणि टिप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचं फॅब्रिकवरती उरतं पट्टीचं ते सुद्धा कट करून घ्यायचं. गळ्याची खोली मोजायची, गळासुद्धा गोलाकार कट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग काच करायला सुरुवात करू शकता. अदरवाईज तुम्ही पट्टी किंवा जे काही गोट करायचा आहे तो गोट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग काच करायला सुरुवात करायची. कधी कधी वरच्या बाजूने गोट किंवा आपण हातशिलाईची पट्टी केली तर वरचा काच जो आहे तो झाकला जातो, मग परत तिथे आपल्याला उसून वरचा काच करून घ्यावा लागतो. त्यासाठी आधी जे आहे वरती गोट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग जे काही तुमचे काच बनवायचे असतील किंवा आय बनवायचे असतील ते बनवायला सुरुवात करायची. पण त्याआधी दोन्ही पट्ट्या एकसारख्या झाल्या आहेत का नाही ते पाहून सुरुवातीला चेक करून घ्यायचं. नाहीतर एक पट्टी उंचीला जास्त आणि एक पट्टी उंचीला कमी झाली की खूप जास्त गोंधळ उडतो आणि वर खाली काच जे आहे किंवा हुक जे आहेत ते होतात. तर जो काही मापाचा ब्लाऊज होता त्यानेच मी येथे मार्किंग करून घेते. म्हणजे त्यांना ज्या काही गळ्याची सवय आहे किंवा ज्या काही पट्टीची सवय आहे उंचीला ते एकदम परफेक्ट होतं आणि कुठेही आपलंसुद्धा कन्फ्युजन होत नाही. गळा जो आहे तो गोलाकार समोरून होता तर त्याचाच इथे शेप देऊन घेतला. त्यांच्या ब्लाऊजनुसार पट्टीला मार्किंग करून घेतली आणि एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती मी आता कट करून घेणार आहे. म्हणजेच एकदम परफेक्ट असा ब्लाऊज माझा तयार होईल. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतरच तुम्ही कट करत जा. कधी कधी आपण अचानक खडू वगैरे जर जवळ नसेल तर हातानेच मार्किंग करतो किंवा पटकन कट करायला सुरुवात करतो आणि मग ब्लाऊज एक्स्ट्राचा कट केला जातो. अशा वेळेस काय होतं की ब्लाऊजला एकदा कात्री लागली की मग तिथेच आपला जो काही ब्लाऊज आहे तो फसतो आणि मग आपल्याला तिथे काही ऑप्शन राहत नाही, जोडाजोड करावी बसत लागते आणि फिनिशिंग ब्लाऊजची बिघडते. तर या पद्धतीने लुकपट्टी तयार झाल्यानंतर आता लुकपट्टीचं एकदम सोप्या पद्धतीने मी मार्किंग करते. अजिबात काही मोजमाप करीत बसायचं नाही. जो काही लुकपट्टीचा भाग होता तो मधून फोल्ड केला आणि अजून एकदा फोल्ड केल्यानंतर जे काही 5 हुक आहेत ते आपल्याला भेटतात. आता कधी कधी काही ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर 6 हुकसुद्धा येतात. पण आता एकदम जर मेजरमेंटनुसार पाहिलं तर एक ब्लाऊज जर असेल तर त्याला 5 हुकापेक्षा जास्त काही हुक बसत नाही. उंची जास्त असेल किंवा वरचा गळा जर कमी असेल तर 6 हुकसुद्धा येतात. पण हे रिअल एखाद्या केसेसमध्ये होतं, अदरवाईज 5 हुक येतात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे त्रिकोण तुम्हाला जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे समोसा साईज आपण त्याला म्हणू शकतो. एकदम छोट्या साईजमध्ये होल बनवा. जर मोठे होल बनवले तर कधी कधी हुक तिथे फसतं आणि जे काही लुक असेल ते निघत चालतं आणि मग त्यानंतर कधी कधी हुक जर जुने झाले तर लुकसुद्धा खराब व्हायला लागतात. त्यामुळे एकदम छोटंसं असा स्पेस ठेवून तुम्हाला ते लुक तयार करून घ्यायचं आहे. समोरून क्लोजअप देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेल, म्हणजेच तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसेल की कशा पद्धतीने बनवायचं आहे. जो काही दाब आहे पाठीमागचा तो उचलून तुम्हाला नंतर नेक्स्ट जे काही काज आहे ते बनवायचं आहे. एकदमच सरळ सुरुवात केल्यानंतर असं करू नका, म्हणजेच त्रिकोण जो काही समोसा शेप आहे तो दिसणार नाही आणि एकदम फिनिशिंगसुद्धा बिघडेल. तर पहा, एकदम 4 पद्धतीचे इथे मी जे काही लुक आहे ते बनवून घेतले आणि फायनल जो काही लुक बनवायचा आहे तो थोडासा मोठा स्पेस ठेवणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस नंतर मी त्याला पट्टी किंवा गोट बनवेल त्यावेळेस तिथे थोडंसं जे काही होल आहे ते दिसलं पाहिजे, नाहीतर ते गेल्यानंतर परत मला उसवून दुसरं करावं लागेल. त्यासाठी इथे मोठं असं मी ठेवलेलं आहे. समोरून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल की किती स्पेस मी ठेवलेला आहे. दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसत आहे आणि ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. एकदमच ओठून येतं. अशा ह्या 2 पट्ट्या जर तुम्ही एकदा बनवायला शिकले तर कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. एकदम स्टँडर्ड प्रोसेस तुम्ही म्हणू शकता आणि इझी आहे, कोणीही करू शकतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. दोन्ही पट्ट्या ज्या आहेत पहा या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. हुक आणि लुकपट्टी दोन्ही उंचीला सारख्या आणि रुंदीला सुद्धा एकदम सारख्या दिसत आहे. ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सोपी वाटेल. हुक लुकपट्टी बनवून झाल्यानंतर आता मी येथे गोट न करता याला हातशिलाईची पट्टी करणार आहे. म्हणजेच ब्लाऊजला जो काही लुक आहे तो एकदम प्रोफेशनल येईल. जेव्हा आपण असे कपचे ब्लाऊज शिवतो त्यावेळेस गोट न करता तुम्ही प्रयत्न करा की हातशिलाईची पट्टी करा आणि आतल्या बाजूने जी आहे हातशिलाई केली तर असे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात. आता इथे माझं जी काही पट्टी आहे ती सुद्धा तयार झाली आहे एकदम आणि पहा आतल्या बाजूने कप लावून सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंग झालेलं आहे. ब्लाऊजला एकदम परफेक्ट पद्धतीने कप कसे अटॅच करायचे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच तुमच्या लवकरात लवकर लक्षात येईल की कप कसे अटॅच करायचे. तर फायनल ज्या काही दोन्ही पट्ट्या आहेत त्याची फिनिशिंग आणि कपची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली ते कळवा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. बाय.